डिग्री सेल्सिअस तापमानाचा प्रचंड मोठा कहर माजलेला आहे. याची खरी कारणं काय, धोके आणि यापासून वाचण्याचे उपाय काय आहेत ते आपण समजून घेतले पाहिजे. सध्या महाराष्ट्रभर नव्हे तर भारतभर तापमान 45 ते 48 डिग्रीपर्यंत पोहोचलं आहे. आणि हे तापमान अजून तर उन्हाळा सुरूसुद्धा झालेला नाही आहे. त्यामुळे हे लक्षात घ्या की उन्हाळ्याच्या अगोदरच जर 45 ते 48 आणि 50-55 हे आकडे ऐकले तरी अंगावरती काटा येतो, भीती वाटते. काय होऊ शकते परिस्थिती. त्यामुळे ही एक खूप मोठी धोक्याची घंटा आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. प्रश्न असा आहे की इतकी भयानक गरमी ही नक्की का वाढते, यामागचं खरं कारण काय आहे आणि आपण या सगळ्या याच्यापासून स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला कसं वाचवू शकतो, हे सविस्तरपणे आज आपण या व्हिडिओतून समजून घेणार आहोत. आता ही जे तापमान वाढतं आहे, हे तापमान वाढण्याची प्रमुख कारणं काय काय असू शकतात बरं. जे जागतिक तापमान आहे त्या जागतिक तापमानामध्ये ग्लोबल वॉर्मिंगमुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. पृथ्वीचं तापमान सतत वाढतं आहे. आपल्या देशामध्ये किंवा संपूर्ण जगामध्ये जी काही कारखाने असतील, जी वाहनं असतील, हे होणारं प्रदूषण असेल काही कंपन्यांमुळे, त्याच्यातून निर्माण होणारा जो कार्बन डायऑक्साईड याची प्रचंड वाढ होते. तर ह्या सर्व गोष्टी आहेत. त्याचसोबत जी जंगलतोड आहे, वन खात्याच्या जमिनींवरती जी काही जंगलं आहे, ही जंगलतोड प्रचंड मोठ्या प्रमाणात होते आणि त्यामुळे जमिनीतला निसर्गातला जो नैसर्गिक थंडावा आहे तो कुठेतरी निश्चितच कमी होताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे हे डेव्हलपमेंट आपल्याला पाहिजे ना, ह्या डेव्हलपमेंटमुळे, या विकासामुळे आपण स्वतःच पृथ्वीला गरम करत आहोत. शहरांमध्ये जे काही कॉन्क्रीटचे रस्ते असतील, इमारती असतील, यामुळे काय होतं की ही उष्णता याच्यामध्ये अडकली जाते आणि झाडं कमी असल्यामुळे थंडावा राहत नाही. त्यामुळे शहरांमध्ये गावांपेक्षा जास्त तापमान असतं. तसेच पाण्याची कमतरता आपल्या इथे मोठ्या प्रमाणात आहे. तलाव असेल, नद्या आहे, ते हे सगळं आटत चाललेलं आहे. पूर्वीचं बघा आणि आताच बघा, याच्यामध्ये फरक तुम्हाला जाणवताना दिसून येईल. आणि हे पाणी नसल्याने हवेतसुद्धा ओलावा कमी दिसून येतो आणि तापमान वाढतं. आता ही जे काही क्लायमेट चेंज नावाचा जो प्रकार आहे, हवामानात बदल, तर ऋतूंचा जर समतोल बिघडला, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा वगैरे हे जे 3 ऋतू आहेत, याचा जर समतोल बिघडला तर मग अशा प्रकारची परिस्थिती, जी भयानक गरमी आपण सहन करतो आहे, अशी परिस्थिती निर्माण होते. आणि एप्रिल असेल, मेमध्ये ज्या पद्धतीची गरमी असते, ती म्हणजे जूनमध्ये जी गरमी असते, जून महिन्यामध्ये, ती आपल्याला एप्रिल आणि मे म्हणजे आगाऊ धोक्याची घंटा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. आता या गरमीचे धोके काय काय आहेत ते आपण समजून घेतले पाहिजे. ह्या गरमीमुळे उष्माघाताचे मोठ्या प्रमाणात बळी जाणार आहेत. शरीराचं जर तापमान आपलं 40 डिग्रीच्या वर किंवा त्याच्यापेक्षा जास्त जर आपलं आढळलं तर आपल्याला डोकं गरगरणं, उलटी होणं, बेशुद्ध होणं, चक्कर येणं, हे अशा प्रकारचे सिम्पटम्स, अशा प्रकारचे जे लक्षणं आहेत ते त्या ठिकाणी आपल्याला आढळणार आहे. शरीरामध्ये जर पाण्याची कमी असेल, त्यामुळे कमजोरी, चक्कर येणं, ह्यासारखे सगळ्या गोष्टी आपल्याला जाणवणं. हृदयावर ताण देखील याच्यामुळे येऊ शकतो. त्यामुळे जास्तीत जास्त हार्ट अटॅकचा सुद्धा धोका यामुळे वाढतो. आणि ह्यामध्ये सर्वात जास्त जर धोका कुणाला असेल तर तो लहान मुलांना व ज्येष्ठ नागरिकांना, म्हणजे वृद्ध मंडळी जी आहे त्या लोकांना सर्वात जास्त धोका या ठिकाणी असू शकतो आहे. आता स्वतःला वाचवायचं आहे आपल्याला,
तर स्वतःला वाचवण्यासाठी जे उपाय आपल्याला केले पाहिजे ते उपाय आपण समजून घेऊया. सर्वात अगोदर तर आपण भरपूर पाणी प्यायला पाहिजे. म्हणजे संपूर्ण दिवसभरामध्ये रात्री जेवणाच्या अगोदर, म्हणजे सकाळी आपण घर सोडतो, समजा कोणी 7ला सोडत असेल, कोणी 8ला, ते रात्री घरी 7-8 वाजेपर्यंत येईपर्यंत जे 12 तास 15 तास आहे, त्याच्या अगोदर आपल्याला 3 ते 5 लिटर पाणी हे या ठिकाणी आपल्या बॉडीमध्ये घेतलं गेलं पाहिजे, पिलं पाहिजे. दुपारी 12 ते 4 हा जो टाईम पिरियड आहे, ह्या वेळेमध्ये बाहेर शक्यतो काम नसेल तर बाहेर जाणं टाळलं पाहिजे आणि हलके पांढरे कपडे आपण वापरले पाहिजे. डोक्यावर आपल्या टोपी म्हणा किंवा जुनी लोकं जी गमछा वापरतात पाण्याने थंड करून, ते सुद्धा आपण डोक्यावर गमछा म्हणून वापरू शकतो, टोपी वापरू शकतो. सोबत ORS असेल, लिंबू पाणी असेल, ताक असेल, याच्या बाटल्या आपण कॅरी करायच्या. ते मधून पिलं तर त्यानेसुद्धा ते बॉडीचं टेम्परेचर जे आहे ते मेंटेन राहील, बॅलन्स राहील. आता ज्याच्याकडे AC नाही आहे तो ओल्या कपड्याने सुद्धा शरीर पुसा, काही प्रॉब्लेम नाही. थंड पाणी म्हणजे जे नळाचं पाणी असेल, फ्रीजमध्ये तुम्ही पाणी हे करून तुमच्या बॉडी वगैरे, जर टेम्परेचर खूप जास्त वाढत असेल तर ओल्या कपड्याने पुसलं तरी चालेल. पंखा असेल, पाण्याचा वापर करा, अशा सगळ्या गोष्टी करू शकता. त्याचसोबत मोबाईलमध्ये, म्हणजे मोबाईल जो आहे तुमचा, तो मोबाईल तुम्ही गाडीमध्ये उन्हामध्ये ठेवू नका. घरामध्ये सुद्धा झाडं लावा. काही लोकांची घरं आहेत पण अशीच भकास ओसाड पडून आहेत. कधी त्यांना झाडाचं महत्त्वच कळलं नाही, पण या निमित्ताने आता त्यांना त्याची जाणीव निश्चित झाली असेल. तर आजूबाजूला जिथं झाडं असेल, संधी आहे तुम्हाला मिळालेली आहे, तर नक्की झाडं लावा. ह्याच्यामुळे निसर्गामध्ये नैसर्गिक थंडावा निर्माण होतो. गरम पदार्थ शक्यतो कमी खा. तळलेलं, मसालेदार हे तर पूर्णपणे अवॉइड करा, टाळा. थंड पदार्थ जास्तीत जास्त खा. शेतकऱ्यांसाठी आणि जो लेबर वर्ग आहे, कामगार वर्ग, त्यांच्यासाठी मी असं सांगेन की सकाळी त्यांनी लवकर काम करावं. त्यांचं जे काय असेल 6-6:30ला जो उजेड जसा सूर्योदय सुरू होतो त्यावेळेला, तेव्हा लवकरात लवकर त्यांनी त्यांची कामं सुरू करावी आणि 12-12:30पर्यंत, त्यानंतर डायरेक्ट संध्याकाळी काम करावे. तर त्याच्यामुळे मधल्या पिरियडमध्ये जर त्यांनी तो ब्रेक घेतला तर इकडे तुम्ही ते टाईम ॲडजस्ट करून तुमची कामं करू शकता. आता बऱ्याच लोकांना काही मुद्दे माहीतच नाही आहेत. असे काही युनिक पॉईंट्स पण आहेत जे प्रत्येकालाच माहीत नाही आहेत. तर गरमी फक्त त्रास नाही आहे, ते आर्थिक नुकसानसुद्धा गरमीमुळे होतं. म्हणजे असं नाही की घाम येतो, चिडचिड होते, थकवा जाणवतो, बॉडी डिहायड्रेशन बॉडीमध्ये जाणवतं आणि नकारात्मकता येते, आळस येतो, कंटाळा येतो. फक्त एवढ्याच गोष्टी नाही, तर यामुळे आर्थिक नुकसानसुद्धा होतं आहे. तर ते कसं होतं हे बघितलं पाहिजे. शेती उत्पादन कमी होतं याच्यामुळे. आपण AC वगैरे वापरतो, सतत फॅन वापरतो, त्यामुळे विजेचं बिलसुद्धा आपल्याला वाढून येतं, जास्त येतं. मोबाईल ओव्हरहीट होऊन त्याच्या बॅटऱ्या खराब होतात, तिथे आपल्याला आर्थिक फटका बसतो. त्याच्यानंतर आपण जेव्हा झोपतो, दुपारचं कोणी नाईट शिफ्ट करून येतं तर दिवसभर झोपतात, त्यांना झोप लागत नाही. कोणी दिवसभर थकून रात्रीचं झोपतो, तर जे दिवसभर आपण फ्लॅटमध्ये राहतो, बंगल्यांमध्ये राहतो, तर ज्या सिमेंटच्या जे घरांनी त्यांनी जी दिवसभर उन्हामध्ये जे काही ॲब्झॉर्ब केलेलं असतं, जे उष्णता, ती उष्णता रात्रीची घरामध्ये जाणवते आपल्याला. त्यामुळे चिडचिड होते, मानसिक ताण त्यामुळे वाढतो. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर हे अशा प्रकारचं आर्थिक नुकसानसुद्धा आपलं त्या ठिकाणी होतं. आता ही गरमी ही काय फक्त एक सीझन असं म्हणून तुम्ही गृहीत धरू नका. हे आता पुढे वाढणार आहे, कारण ह्या घाणेरड्या सवयी आपल्याला लागलेल्या आहेत, आपल्याला जाणीव नाही आहे. आपण पर्यावरणाची अजिबात काळजी घेत नाही आहे. त्यामुळे पर्यावरण आता आपल्याला चांगलाच फटका देणार आहे. अजूनही वेळ आपल्या हातात आहे. अजूनही आपण जर सुधारल्या आपल्या चुका, तर निश्चितच आपण आपल्या पुढच्या पिढ्यांना आणि आपण स्वतःला, आपल्या कुटुंबाला, समाजाला, देशाला आणि जगाला आपण या परिस्थितीतून मुक्त करू शकतो, बाहेर काढू शकतो. तर हा एक मोठा इशारा या ठिकाणी निसर्गाने, पृथ्वीने, पर्यावरणाने आपल्याला दिलेला आहे. जर आपण आज जागे नाही झालो
तर पुढची पिढी याहून जास्त त्रास सहन करणार आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे स्वतःची काळजी घ्या, पाणी वाचवा, झाडं लावा. आणि तुम्हाला जर हे विचार, हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, कारण माहिती म्हणजेच संरक्षण. धन्यवाद.